माझी शिवसेना पक्ष मोठा झाला पाहिजे. हे कुठं न करता मी मोठा, माझं कुटुंब मोठं, हेच दृष्टिकोन या ठिकाणी बघला. साहेब, या ठिकाणी 3,500 कोटीचा निधी या ठिकाणी दिला असताना नांदेड महानगरपालिकेमध्ये आमच्यासारखे नगरसेवक 20 नगरसेवक तरी या ठिकाणी दिसले पाहिजे. साहेब, 3.5 नगरसेवक निवडून आले नाही, फक्त 3 नगरसेवक निवडून आले. आम्ही 10 वर्ष नगरसेवक असताना 3च आले. साहेब, नांदेड दक्षिण मध्ये किती आले? एक. आणि साहेब, आपण गटनेता जर आपला तटस्थ राहिला असता, लढले किती? 40. दक्षिण 20 लढलो. तर साहेब, 40 पैकी 37 उमेदवार पडले. किती लढलो आपण? 40. 3 40 निवडून आले. आणि साहेब, आम्ही 10 वर्ष नगरसेवक, मी बोलत असताना कोणी बोलू नका, मी कोणाला डिस्टर्ब करणार नाही. मी 10 वर्ष नगरसेवक असताना साहेब, आपण स्वतः दादा सांगितलं की याची बी फॉर्म द्या. आपण सांगून देखील आम्हाला बी फॉर्म दिले नाही. आणि अशोकराव चव्हाणच्या पक्ष दावणीला नेऊन बांधला. अशोकराव चव्हाणचे नगरसेवक, माझे नगरसेवक, त्याला घरी बोलून तिकीट दिलं, आपला बी फॉर्म दाखल केला आणि आयत्या वेळी बी फॉर्म विड्रॉल करून अशोकराव चव्हाणांच्या हातामध्ये पावत्या नेऊन दिल्या. साहेब, फॉर्म विड्रॉलच्या. काय म्हणत होते तुम्ही लोक? काय समर्थ आहे काय? हा साहेब, एक मिनिट. आणि सगळ्यांनी बसा रे, परत सिनेमा चाललाय. बसा सगळ्यांनी बसा. त्याच्या भावनेनी काय कोणाबद्दल, आमदारांबद्दल काय आमची भावना वेगळी होणार आहे का? की कोणाबद्दल वेगळी भावना होणार आहे? इथे सगळ्यांचं ऐकून घ्यायला आलं ना. प्रत्येकाला वेळ देतो आपण इकडे, प्रत्येकाचं ऐकून घेतोय का? तुम्ही लोक आता ठरवणार यालाच द्या, त्यालाच द्या, त्यालाच द्या. अरे अगोदर जेव्हा काम करत होते ना तुम्ही, कोण ऐकायला पण नव्हतं. आता पक्ष जो आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे ताकद द्यायचं काम करतो. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जायचं तुम्हाला विचारतो काय पाहिजे. कुठलं इलेक्शन असेल तर पूर्णपणे ताकदीने तिकडे मदत करण्याचं काम असेल, ताकद देण्याचं काम जे पक्ष या ठिकाणी करतो. तुम्ही लोक एकमेकांबरोबर भांडण करणार. इकडे नांदेड उत्तर मध्ये 40 मधून 4 येणार. नांदेड दक्षिण मध्ये जे आहे जेवढ्या किती लढल्या, 20 लढल्या, त्याच्यातून एकही नाही आला. तर त्याच्या विरोधामध्ये जर कोण बोलत असेल तर त्याला कशाला बघायचं? तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला काय तिकडे नगरसेवक निवडून यायचं नाहीये का? नगरसेवक व्हायचं नाही तुम्हाला. कडू पण जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. निधी जेव्हा त्याचं बरोबर म्हणणं आहे की निधी एवढा दिल्यानंतर तो कसाही असतो, त्याचं पर्सनल रिलेशन आमदाराबरोबर काय ते मला सगळं माहिती आहे. सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. त्याची बाजू घेऊन मी बोलत नाहीये. मी एका सामान्य शिवसैनिक कोणीही जर इकडे बोलायला उठलं तर दुसरं त्याला विरोध करतो इकडे.